हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर बघा आपली गुरसाळ्यामध्ये मॉर्निंग झालेली। आपण काल आलोय गुरसाळ्याला आणि आज त्याची पहिली मॉर्निंग आहे। आता वाजलेले आहे 7 आणि मी आंघोळ करून मस्तपैकी आलेली आहे। आईंची पण आंघोळ झालेली। आता हे आंघोळीला चाललेत कारण ह्यांना बाहेर जायचं दादांसोबत देवाला, तर ते देवाला चाललेले आहेत आणि मी आणि आईच घरी असणार आहोत। तर आजचा पूर्ण दिवस कसा जातोय हे नक्की बघा, लास्टपर्यंत स्किप करू नका। तर चला, आमची तब्येत खराबच आहे अजून पण चला आजचा दिवस कसा जातोय ते बघा। मी आले स्वयंपाकाला कारण आपल्याला जायचं होतं संध्याकाळी बाहेर आणि ह्या दोघांना पण जायचं होतं देवाला, जसं मी तुम्हाला सांगितलं। तर मी पटकन अशा भाकरी आणि भाजी करून घेतली। त्याच्यानंतर दादांनी गाडी वगैरे धुवून टाकली आणि फौजी आंघोळ करून आलतेच आणि माझा स्वयंपाकही झाला होता। तर मी पुन्हा परत किचनमधून इकडे रूममध्ये आले आणि आल्यानंतर त्यांची छोटीशी क्लिप घेतली कारण दादांचं ऑलरेडी आवरून झालेलं। दादा यांनाच बोलत होते लवकर आवर, पण यांचं काय आवरत नव्हतं तरी सुद्धा। आणि त्यात माझी त्यांना वेगळीच घाई चाललेली। माहीत होतं की आज झाडू पोछा राहिलेला आहे, पोछा मारायचा आहे घरात, पण तरीसुद्धा ते बूट घालून पूर्ण आतमध्ये आलेले, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर ओरडत होती। त्यानंतर जाऊन आल्यानंतर आम्ही संध्याकाळी 5 वाजता निघालो माझ्या मम्मीकडे कारण श्रावण सुरू व्हायला शेवटचा लास्ट डे बाकी होता आणि तिने आम्हाला आखाड पार्टीसाठी बोलवलं। तर बोलवल्यानंतर मग आम्ही गेल्यानंतर आजीने मस्त असं तुकडा वाळून टाकला दोघांवरून कारण आम्ही लांबून आलेलो त्याच्यामुळं। त्याच्यानंतर मम्मीने जसं जमेल तसं खूप छान अशी रांगोळी वगैरे काढून त्याच्यावरती फुलं वगैरे टाकून खूप छान असं वेलकम केलेलं। तर खूप छान वाटलं तिथं गेल्या कारण खूप फ्रेश आणि खूप छान वाटत होतं। मग मम्मीने आमच्या दोघांचं मस्त असं औक्षण करून घेतलं कारण 7 महिन्यानंतर मुलगी आली आहे त्याची खुशी त्यांना काही वेगळीच होती। मम्मी तरी आलेली माझ्याकडं कॅम्पमध्ये भेटायला, पण आजीला वगैरे खूप आनंद झालेला कारण मग त्या खूप दिवसातून सगळेजण बाकीचे घरातले बघत होते मला, त्याच्यामुळे सगळे खूप खुश होते, सगळेजण भेटायला वगैरे आलेले। तर मग मम्मीने औक्षण केल्यानंतर आजीने सुद्धा औक्षण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरात गेलो। आणि तुम्ही म्हणत असाल आता इथे व्लॉग का नाही घेतला, तर इथे माझा फोन माझ्याकडेच होता आणि हा जो व्लॉग घेतला हा व्हिडिओ माझा भाऊ घेत होता त्याच्या फोनमध्ये, तर त्याने व्लॉगिंगसाठी न व्हिडिओ घेता रील्ससाठीच व्हिडिओ पकडलेला, तर त्याच्या पण लक्षात नाही व्लॉग घ्यायचा। मग मी म्हटलं जाऊ दे, हीच क्लिप आपण ॲड करावी, तर कोणीही तर्क विचार लावू नये। ही क्लिप मी माझ्याकडे व्लॉगिंगची क्लिप नव्हती आणि मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं जे औक्षण केलेलं होतं त्याच्यामुळं मग मी ही क्लिप ह्याच्यामध्ये ॲड केली आहे। होप सो कुणाला काही प्रॉब्लेम नसावा। तर बघा आजीचं वगैरे पण औक्षण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट घरामध्ये गेल्यानंतर आई शेवटी आई असते। एका दिवसानंतर जरी लेक तिच्याकडे भेटायला गेली तर तिला वेगळाच आनंद आणि एक ते वेगळंच अप्रूप वाटतं। तर तिने मस्त असं गेल्या गळ्यात पडली, पप्पी घेतली, आईने प्रेम व्यक्त केलं जे तिच्या मनात होतं। त्याच्यानंतर मग सगळेजण गेले बाहेर, बॅग वगैरे होती आमची, मग मम्मीने ती घरात घेतली आणि शंभूने आमचा व्हिडिओ कंटिन्यू चालूच ठेवला होता म्हणून या छोट्या गोष्टी कॅप्चर झाल्या, नाही तर नसत्या झाल्या ह्या गोष्टी कॅप्चर। अशाच गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट बसलो जेवण करायला। तर बघा मस्त असं भाजी फ्राय नंतर फिश वगैरे सगळंच केलं होतं। तर आम्हाला वाजले 9 जेवण करायला। मग जेवण वगैरे झालं आणि मला हे बोलत होते की तू अशी क्लिप घे की पूर्ण सासरवाडी उठून गेली तर जावई अजून जेवण करतोय, म्हणून आम्ही खूप हसलो। मग तशीच मी त्यांची एक छोटीशी क्लिप घेतली
आणि मस्तपैकी परत बोलत बस. आज दुसरा दिवस आहे आणि मी दुसऱ्या दिवशी व्लॉग सुरू करते. काल मम्मीकडे आले, पण काल आणायलाच माझी तब्येत एवढी खराब झाली, त्याच्यामुळे मी फक्त नॉर्मल क्लिप घेतल्या आणि नॉर्मल क्लिप घेऊन सकाळपासून पण आरामच करते, कारण रात्री मला वॉमिटिंग वगैरे भरपूर झालंय, खूप जास्त उलट्या झाल्या, प्रवास झालाय, पाण्यात चेंज झालाय, तर आता करते. तर आज आपला आहे पप्पांचा बर्थडे आणि तो आपण सेलिब्रेट करणार आहे. आज आहे 5 ऑगस्ट. सेलिब्रेट करून मग आम्ही इथून निघू. मी अशी सुंदर अशी साडी घालून आवरले आणि ही साडी आपल्याला रिसीव झालेली आहे साऊ साडी कलेक्शन या पेज कडून. ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी इंस्टाग्रामवरती मी त्यांची आयडी मेन्शन केलेली आहे, तिथे जावा, बघा आणि तुम्ही बाय करू शकता. तर रक्षाबंधनसाठी खूप सुंदर आणि पार्टीवेअर साडी आहे. तर चला आपण पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करू आणि तिथून मग आपल्याला नंतर निघायचंय आज घरी परत. मी काल रात्री आलीये 6 वाजता आणि काल रात्री जेवण वगैरे केलं, श्रावण होता सो नॉनव्हेज वगैरे मम्मीने बनवलेलं सगळं ते खाल्लं. त्याच्यानंतर आज उपवास आणि मी करते उपवास, मी श्रावणी पकडली आहे, तर आज उपवास होता सो सकाळी थोडंफार वेपर्स वगैरे खाल्लेत, खिचडी वगैरे खाल्ली आहे. आत्ता मस्त सेलिब्रेट करायचा बर्थडे आणि निघायचंय. तर चला आपण जाऊ आणि तुम्हाला दाखवते छोटंसं घरात आमचं नॉर्मल कसं आम्ही सेलिब्रेट करतोय ते. सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो मस्त अशा गप्पा मारत, आणि गप्पा मारून झाल्यानंतर 5 वाजले होते ऑलरेडी आणि मग गाडी पण आली होती. ही गाडी आपलीच आहे, आपल्या चुलत्यांची. तर गाडी आली मग आम्ही निघालो, कारण कसं वेळ खूप कमी, आपला प्रोग्राम वगैरे आहे पुढे, सो घरी जाऊन भरपूर सारी तयारी पण करायची आहे, त्याच्यामुळे जास्त थांबलो नाही. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा, लाईक कमेंट शेअर करा, खूप सारं प्रेम द्या.